एक वर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरिपाठ हरिपाठ निरूपण. आजचा अभंग क्रमांक आहे 11. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षणमात्रे. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरि उच्चारणी मंत्र हा अगाध, पळे भूतबाधा भेनेत येते. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करावे अर्थ उपनिषेधा. अखिल गुणनिदाना करुणावत्सल करुणालय भक्तवत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री तुकोबराय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन. समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात. निरूपणाला प्रारंभ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षणमात्रे. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. माऊली अभंगामध्ये म्हणतात की हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षणमात्रे. मग तुम्ही आम्ही आपली पाप किती होती है ना. मग तुम्ही आम्ही जन्माला येतानाच आपण पाप पण घेऊन आलो आणि पुण्य पण घेऊन आलो है ना, समसमान आपण घेऊन आलो. मग त्या पापाचं कितीतरी जन्माचं आपण सहज म्हणतो ना की हे कुठल्या जन्माचं मी भोग बघतोय काय माहित. म्हणजे अनंत जन्माचे भोग आपल्या बरोबर ते येत आहेत. ज्या वेळेला शय्यावरती पडलेला होता ना, बाणाच्या शय्यावरती भीष्म, त्यावेळी श्रीकृष्णाने विचारले त्याने, हे माझ्या कुठल्या जन्माचं पाप आहे बरं. त्यावेळेला श्रीकृष्णाने आठवण करून दिली, स्मरण करून दिलं, हे बघ रे बाबा, तुझ्या 100 जन्माच्या पूर्वी तू एका सरड्याला फेकला होतास काटेर कुंपणामध्ये. त्यावेळेला त्या सरड्याला काटे घुसले होते, म्हणजे त्याचं हे पाप. मग तसं आपण कितीतरी जन्माचं पाप घेऊन आलेत ना, म्हणून अनंत जन्माचं पाप घेऊन आले. मग ते कशामुळे जाणार आपलं. एक हरी है ना, तो हरी आपल्या आतमध्ये पाहिजे. हरी कुठं पाहिजे, तो अंतरात हरी पाहिजे. आपण सहज म्हणतो ना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हणजे आपण एखाद्याला पाहिल्यानंतर, म्हणजे हरीच्या दासाला पाहिल्यानंतर, हरीच्या भक्ताला पाहिल्यानंतर, वारकऱ्याला पाहिल्यानंतर आपल्या मुखातून सहज हरी येतं ना, म्हणजे सहज रामकृष्ण हरी येतं. म्हणजे त्याचं पण ते सामर्थ्य आहे ना. म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर रामकृष्ण हरी अंतरात येणं म्हणजे त्याचं पण सामर्थ्य आहे आणि आपलं पण काय आहे, सामर्थ्य आहे. म्हणून इथं दाखवलं तो हरी आपल्याला कळला पाहिजे. मग तो हरी केव्हा आलेला आहे. आपण सहज म्हणतो ना परब्रह्म केव्हा आलेला आहे. मग आता तो परब्रह्मच हरी आहे, तो परब्रह्मच राम आहे, तो परब्रह्मच कोण आहे, श्रीकृष्ण आहे. मग त्या परब्रह्माचंच नामस्मरण, त्या परब्रह्माचंच अंतरी माझ्या काय पाहिजे, रामाचं, त्या श्रीकृष्णाचं, त्या हरीचं काय पाहिजे, स्मरण पाहिजे, अंतरी स्मरण पाहिजे. काल पण महाराज म्हटले ना की अंतरी म्हणजे काय, तो अंतरी गेले अमृत बाह्य काया लकलकीत. म्हणजे अंतरातून परा पश्यंती मध्यमा वैखरीतून, म्हणजे वैखरीतून आपण नाम घेतो ना, ते कंठात जातं, कंठातून पश्यंतीत येतं आणि आतमध्ये परेत जातं ना, म्हणजे परेतून, म्हणजे नखशिकांत. आपण काल पण बघितलं ना, परवा दिवशी बघितलं ना, म्हणजे अर्जुनाचं रोम रोम बोलत होता ना. म्हणजे तो राम आपल्याला कळला पाहिजे, तो हरी आपल्याला कळला पाहिजे, तो श्रीकृष्ण आपल्याला कळला पाहिजे, तो अंतरातून आला पाहिजे. नव्हे नखशिकांत आपल्याला परेतून पण आलाच पाहिजे, पण नखशिकांत आपल्याला त्याचं स्मरण पाहिजे. जसं आपण बघितलं जनाबाईच्या हातातून गोवऱ्या बोलत होत्या, म्हणजे काय, त्यांच्या नखशिकांत तो हरी होता, नखशिकांत तो श्रीकृष्ण होता, नखशिकांत तो कोण होता, राम होता. मग आता तोच राम आहे, तोच श्रीकृष्ण आहे, तोच कोण आहे, विठ्ठल पण आहे ना. मग आता तो आपल्याला कळला पाहिजे. मग तो अंतरी माझ्या आहे, म्हणून अंतरातून स्मरण पाहिजे त्याचं. म्हणून स्मरण करतो ना आपण. आता स्त्रिया जे कुंकू लावतात ना, स्त्रिया जे कुंकू लावतात ते त्या नवऱ्याचं स्मरण म्हणून, नवरा आहे म्हणून, स्मरण म्हणून म्हणजे आहे म्हणून ना. तसं आपण इथं पण, म्हणजे पुरुष, नवरा म्हणजे कोण, पुरुष ना, त्या पुरुषाचं स्मरण म्हणून तसं आपल्या आतमध्ये पण ही माया आहे
या मायेला अंतरी चालवणारा जो पुरुष आहे तो कोण आपला मालक आहे. मग त्या स्त्रिया जसं त्या पुरुषाचं स्मरण म्हणून लावतात ना कुंकू, तसं आपण त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं स्मरण म्हणून आपण इथं कुंकू लावलेलं आहे ना. म्हणजे काय, इथं बुक्का लावा, भंडार लावा, कुंकू लावा, काही पण लावा, पण लावा का, त्याचं स्मरण म्हणून आहे. म्हणून शास्त्रामध्ये पण सांगितले ना, चंदनस्य महत् पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदा हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठतो सर्वदा. मग तो अंतरीच माझे आहे त्याचं स्मरण म्हणून आपल्याला कायम जागृतीत आपलं राहता आलं पाहिजे. म्हणून जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि तुर्या. काल पण तुर्या अवस्था आपण बघितली ना, म्हणजे 4 अवस्था आपल्याला दाखवलेल्या आहेत. मग जागृतीत आपण त्याचं स्मरण करतो, मग त्या जागृतीतून कुठं जातो, स्वप्न अवस्थेत. मग स्वप्नातून कुठं जातो आपण, स्वप्न, जागृती, स्वप्न, सुसुप्ती. सुसुप्ती म्हणजे कशी भूमिका आहे की गाढ निद्रा, किंवा सुसुप्ती म्हणजे कसं एकदम असं तल्लीन होऊन असं स्मरण करायला आहे आणि इथून कोणीतरी गेलं आपल्या समोरून तरीही न दिसणं, म्हणजे ते सुसुप्ती अवस्था आहे. म्हणजे तल्लीनता, त्याच्यात एकरूप, त्याच्यात मद्रूप होणे म्हणजे ते सुसुप्त अवस्था. म्हणजे त्याचं स्मरण, त्या हरीचं स्मरण, अंतरात राहणे, आतून राहणे, परेतून राहणं म्हणजे काय, रामकृष्ण हरी. म्हणून तो हरी आपल्याला कळला पाहिजे. मग तो हरी केव्हा आलेला आहे, ज्ञानोबराय पण सहज, काय ते नामदेव महाराज पण सहज म्हटले ना, युगे 28 विटेवर उभा. आपण सगळं बघितले मागे हे सगळं भाग. मग थोडंसं आता शॉर्टकट मध्ये घेतो, त्याचा संदर्भ आला म्हणून की युगे 28 विटेवर उभा, म्हणजे या मन्वंतरातली युगे 28 झाली आतापर्यंत. काल एकच दिवस फक्त व्हिडिओ चालू केला वाटतं, आज पण बघा करून जमलं तर. मग युगे 28 झाली कधी, त्या हरीला येऊन ना, त्या प्रब्रह्माला येऊन. मग तुकोबर काय ते नामदेव महाराज असं म्हटल्यानंतर ज्ञानोबराय काय म्हटलेत, नाही युगे 28चा, नाही आज कालचा तो परब्रह्म. मग त्यावेळेला नामदेव महाराज परत म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुरात, तेव्हा होतं परब्रह्म पांडुरंग ना. म्हणजे चराचरच नव्हते त्यावेळेला, एकोमहा अनेका, एकटाच तो हरी होता वटवृक्षावर पहुडलेला. मग त्यावेळेला वाटलं की आपण काय एकटाच आहोत, अनेक व्हावेत. त्यावेळेला इच्छा झाल्यानंतर तिथं मूळमाया निर्माण झाली आणि त्या मूळमायापासून गुणमाया निर्माण झाली आणि ती गुणमाया गुणांना प्रसवली, गुणांना व्याली. गुणांना व्याल्यानंतर तिथं रजसत्वतम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, रजसत्वतम गुण जन्माला आली. मग त्या गुणापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून ही पृथ्वी जन्माला आली. आणि ह्या पृथ्वीवरती मग 4 खाणी, 4 वाणी, 184 जीव यांनी जन्माला आले. हा सगळा विस्तार दाखवला. मग तो हरी तेव्हाच आहे, हरी उच्चारणी. मग त्या हरीचं उच्चार अंतरात पाहिजे, परेत पाहिजे. परेतून म्हणजे कसं आहे, आपण सहज म्हणतो ना की काय, हरी आपल्याला कळला पाहिजे, राम कळला पाहिजे. अरे तो सर्वत्र आहेच आहे, फक्त आपल्याला तो अंतर्य हे लक्षात येत नाही. म्हणजे ब्रह्मदेवाने एकदा विचारलं, हरी तुम्ही असता तरी कुठे हो, नाही नारदाने विचारलं एकदा, हरी तुम्ही असता तरी कुठे. एकदा विचारल्यानंतर सांगितलं ना, काय, नाहम वसामी ना योगिनाम, नाहम वसानाम वैकुंठाना. म्हणजे मी वैकुंठात राहत नाही, योगी राहत नाही. मग मी कुठं आहे, सर्वत्र ठिकाणी आहे. म्हणजे सर्वांच्या अंतरीच आहे. मनुष्य डोंगरावरती गेला, मनुष्य पाण्यामध्ये गेला, मनुष्य सगळीकडे गेला त्या देवाला शोधायला, पण आपल्या आतमध्ये तो कधी शोधला नाही आहे. म्हणून तो अंतरीचा, काल पण म्हटलं ना, कुटस्थ रूपाने जो अंतरी आहे ना, तो कुटस्थ म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय, कुटस्थ, कुठं असतं तो कुटस्थ अंतरी. आता कुटस्थ म्हणजे काय, ते आयरन असते ना, आयरन जे घाव घालतात ते आयरन आहे ना, ते बदलत नाही, तेच असतं ते एक, फक्त त्याच्यावरचं सगळं बदलतं ना. मग तसं ते कुटस्थ, तो अंतरीच आहे आपल्या आतमध्ये, त्याचं स्मरण पाहिजे. मग तो स्मरण हरी उच्चारेने अनंत पापराशी जातील लय अशी क्षण मात्रे. मग त्याचं स्मरण कसं आहे बघा, तोच परब्रह्म आहे. म्हणून बघा शेवटची ओवी दाखवल्या तिथं काय, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करावे अर्थ उपनिषेधा. म्हणजे ज्ञानदेव म्हणे काय, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. हरी समर्थ आहे कशासाठी, सर्व काही करण्यासाठी, पण न करावे अर्थ उपनिषेधा. त्या हरीचं स्मरण किंवा त्या हरीचं स्तवन उपनिषेध करू शकत नाहीत, उपनिषेध पण करू शकत नाहीत. हरी कसा आहे उपनिषेध म्हणतं, काय म्हणते, न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती. बघा, आता सद्गुरु वर्णवेना जेते माया स्पर्श शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. म्हणजे हरीचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. उपनिषेध पण म्हणतात, ते हरीचं स्वरूप कळत नाही आपल्याला.
आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शू शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. मग आपण कसं आहे अज्ञानात आहोत, मग आपल्याला ते स्वरूप कळत नाही. म्हणून पुढे काय सांगितलं माहितीये काय, न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती ते मज मूर्खाची मती पवाडेल कोटे. म्हणजे श्रुती म्हणते न कळे, तो हरी कसा आहे आपल्याला सांगता येत नाही आहे. म्हणजे हरीचं स्वरूप सांगण्यासाठी, त्या रामाचं स्वरूप सांगण्यासाठी, त्या श्रीकृष्णाचं स्वरूप सांगण्यासाठी श्रुती म्हणते, म्हणजे वेदांची माता ही श्रुती आहे. ती श्रुती म्हणते न कळे न कळे नेती नेती न येती न येती है ना. न कळे न कळे, कळत नाही कळत नाही, न येती न येते, ते समजून येत नाही ते कसं आहे ते. न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती. श्रुती म्हणते ते मज मूर्खाची मती, म्हणजे आपण मूर्ख आहोत का, ते श्रुती असं म्हणते, मग आपण काय त्याचं स्तवन करणार आहोत. पवाडेल कोटे, पवाडेल म्हणजे काय, वर्णन करू शकणार कसे. म्हणून काय म्हटलं माहितीये काय, आता मज नाही कळे हा विचारू, मज न कळे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा श्री सद्गुरु स्वामी. मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वाच्यत होते मन, माया झाली लज्जायमान काय करू. म्हणून करावी लागे प्रतिमा, म्हणून करावी लागे प्रतिमा. म्हणजे तुम्ही आम्ही मायेच्या बळे करीन स्तवन म्हणत होतो, आपण आता हे मायेचेच बळे स्तवन आहे, माया आहे म्हणून आपण त्याचं स्तवन करतो ना. म्हणून मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वाच्यत होते मन, म्हणजे मनाला असं वाटत होतं की बाबा त्याचं आपण स्तवन करू शकतो. पण माया झाली लज्जायमान काय करू. माया आणि परतली तिथून, का परतली ती कळूच शकत नाही ना स्वरूप कसं आहे ते. म्हणून त्याचं स्वरूप कळण्यासाठी काय पाहिजे, सद्गुरु कृपा पाहिजे. जा सद्गुरुशी शरण, म्हणजे सद्गुरुशी शरण गेल्यानंतर आपल्याला ते सर्व कळणार आहे. म्हणूनच दाखवलं काय, आता सद्गुरु वर्णवेना, म्हणून वर्णवेना, मग त्याचं आता वर्णन करायचं का, तर आता प्रब्रह्म राया तुम्हीच मला या देहाला काय करून द्या, काय द्या की सामर्थ्य द्या. तुमचं स्तवन करायचं आहे, तुमचंच नामस्मरण करायचं आहे, तुम्हीच या देहाला आता सामर्थ्य द्या. म्हणून आपण निवेदन ठेवलं ना, आज्ञेप्रमाणे कार्यभाग होतो. म्हणून कधीही आपण कीर्तनला चाललो, नामस्मरणाला चाललो किंवा प्रवचनाला चाललो ना, साष्टांग दंडवत घालायचं. कुठं, भगवंताला. आंतरिक भगवंत आहे, घरी आपल्या भगवंत आहे, देवारा आहे, तिथं अधिष्ठान असेल तर अधिष्ठानाला साष्टांग दंडवत घालायचं आणि काय म्हणायचं, प्रब्रह्म राया तूच या देहाकडून गायन करून घे, मला गायन करता येत नाही आहे ना, तूच या देहाकडून उत्तम असं गायन करून घे. मग उत्तम असं गायन तो प्रब्रह्म आपल्याकडून करवून घेणार आहे, हे आपलं निवेदन पाहिजे. न कळे न कळे नेती नेती, मग श्रुती म्हणते असं. मग त्यानंतर दाखवलं काय, होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा श्री सद्गुरु स्वामी. म्हणजे होती स्तवनाची दुराशा, मी हरीचं स्तवन करू शकत नव्हतो, होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा है ना. म्हणजे भरवशात आपण राहू शकत नाही, म्हणून तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा श्री सद्गुरु स्वामी. म्हणजे श्री सद्गुरु स्वामी म्हणजे ते परब्रह्म. तुम्ही जसं असाल तसं असा आता. आता म्हणजे तुम्ही जसं आहात ना, म्हणजे निर्गुण निराकार जसं आहात ना तसेच राहता. म्हणून आपण म्हणतो, काय म्हणतो पुढे दाखवले बघा, माये म्हणून सांगितलं, मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वाच्यत होते मन, माया झाली लज्जायमान काय करू. म्हणून ना तुडे मुख्य परमात्मा. म्हणून आपल्याला कळत नाही ते परब्रह्म कसं आहे, म्हणून करावे लागे प्रतिमा. व्हिडिओ चालू राहू दे, एकेकांचं चालतंय, चांगली गोष्ट आहे. म्हणून करावे लागे प्रतिमा, म्हणजे आपल्याला परब्रह्म कसं आहे कळण्यासाठी आपण प्रतिमा लावतो. आपण है ना, मंदिरात प्रतिमा लावतो. काय तर मंदिरात आपण मूर्ती स्थापना करतो, घरामध्ये आपण प्रतिमा लावतो, इथं परब्रह्म आहे, आपण पूजा करायला आपण प्रतिमा लावतो ना. म्हणून करावी लागे प्रतिमा. आणि सांगितलं पुढं, म्हणून करावे लागे प्रतिमा. मग त्यातून आपल्याला त्याचं पूजन करायचं आहे. मग चौथी भक्ती आहे ना, श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाचवन अर्चन. पाचवी भक्ती अर्चन. अर्चन भक्ती म्हणजे काय, त्याचं स्तवन, त्याचं कौतुक, त्याची पूजा आणि त्याचंच वर्णन करणे म्हणजे अर्चन भक्तीत राहणे. अर्चन भक्ती म्हणजे त्याची पूजा, यथासांग पूजा करणे, काया वाचा मनोभावे सद्गुरुशी अर्पावे है ना. अर्पण करता आलं पाहिजे आपल्याला.
त्या हरीला आपण अर्पण करता आलं पाहिजे. आणि तोच हरी आहे, तोच हर आहे आणि तोच शिवा आहे. बघा, शिवा पण तोच आहे, हरी पण तोच आहे. म्हणून एक अभंग आहे ना आपला की एक अभंग आहे बघा, एक मिनटं, त्या तो कुठला अभंग मला लक्षात येणं झाला आहे, हरिपाठाच्यातच आहे. हा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु, आदिनाथ म्हणजे कोण आहे? ते शिवाचंच रूप आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र म्हणजे परत विष्णूचं रूप आलं इकडं. आदिनाथ म्हणजे कोण आहे? तो शिवा. लक्षात येते का? आदिनाथ शिवा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. म्हणजे कोण आहे मच्छिंद्र? परत विष्णूचा अवतार. मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षास केला, गोरक्षाने परत कोणाचा? शिवाचा अवतार. आणि मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षास केला, शिवाचा अवतार आला. मग मच्छिंद्र बौद्ध गोरक्षास केला, गोरक्ष वळला गहिनी परती. गहिनी परती म्हणजे आणि विष्णूचं रूप आलं. म्हणून गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. मग निवृत्ती आणि कोणाचा अवतार? सदाशिवाचा अवतार ना. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. मग निवृत्तीने बोध काय? निवृत्ती आणि कोणाला सांगितलं? ज्ञानदेवांना सांगितलं. मग ज्ञानदेव आणि कोणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग आपल्याला त्यांच्यापासून सगळं पुढे आलेलं आहे. तो शिवा विष्णूला देतो, विष्णू परत शिवाला देतो, शिवा परत विष्णूला देतो, विष्णू परत शिवाला देतो, परत शिवा आणि विष्णूला देतो अनुग्रह. म्हणजे हे अनुग्रह द्यायसाठी कसं आहे बघा, सुंदर बघा. या शास्त्रामध्ये, या ब्रह्मांडामध्ये कसं आहेत? ग्रह आहेत. ब्रह्मांडामध्ये ग्रह आहेत. जेवणामध्ये आग्रह आहे आणि या परमार्थामध्ये अनुग्रह आहे. लक्षात आलं का? ब्रह्मांडात काय आहे? ग्रह आहेत. जेवणामध्ये आग्रह आहे आणि परमार्थामध्ये अनुग्रह आहे आणि भांडणामध्ये वादग्रह आहे. म्हणून ह्यात अडकत बसायचं नाही आपल्याला. म्हणून सांगितलं काय? हरि उच्चारणे अनंत पापराशी, जातील लयाशी क्षणमात्रे. म्हणजे ज्ञानोबराय काय म्हणतात तिथे की नुसता एका हरीचं वर्णन, हरीचं स्तवन केल्यानंतर काय सगळं कसं जातं बघा. जातील लयाशी क्षणमात्रे म्हणजे इतकं क्षणात जातं. पण आपली पाप एवढी असतात ना की आपल्याला वाटतं की एवढं मी हरी उच्चारण करतोय पण अजून माझं पाप का गेलं नाही, अजून माझं पाप का गेलं नाही. मग आपण हे सगळं मागील जन्माचं किती तर जन्माचं घेऊन आले ना. मग हे जायासाठी काय पाहिजे? विश्वासता निरूपणे मोक्ष लागे तक्षणे. फक्त विश्वास पाहिजे, त्याच्यावरती भाव पाहिजे. जर विश्वास नसेल, विश्वास जर ढळला तर मग तिथपर्यंत पोहोचणार नाही आपण. विश्वासता निरूपणे, ह्या निरूपणावरती, ह्या प्रवचनावरती, कीर्तनावरती पण आपला विश्वास पाहिजे. कारण का? आपल्याला तेच सांगतात. काय सांगतात? वेद आणि वेदांत आणि सिद्धांत. म्हणजे वेदांतात जे लिहून ठेवले ते सिद्धांत करून सांगायला. मला सद्गुरूच हे द्यायला त्यातून निरूपण, माझा पांडुरंगच मला हे श्रवण द्यायला. म्हणून जर आपण बसलो है ना, म्हणून जर आपण बसलो ना तर आपल्याला घेता येतं. जसं एक सुंदर असा बोध आहे बघा की तोच आपल्याला देतो. कसा देतो बघा की ज्या वेळेला वशिष्ठ ऋषी आहेत ना, हरी उच्चारणे चालले बघा. वशिष्ठ ऋषी पूजा मांडलेले आहेत. कशाची? पुत्र कामेष्टी यज्ञाची. कोणी पूजा करत आहे? वशिष्ठ ऋषी पूजा करत आहे. कोणाची पूजा करत आहे? दशरथ राजाची. दशरथ राजा पूजा घातलेली आहे. कशासाठी? पुत्र कामेष्टी यज्ञ घातलेला आहे. आणि अशी मांडवामध्ये, अयोध्येच्या बाहेर मांडवामध्ये पूजा चालू केलेली आहे. पूजेला दशरथ राजा बसलेले आहेत. वशिष्ठ ऋषी पुरोहित म्हणून आलेले आहेत. आणि शेजारी दशरथ राजा शेजारी कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी माता बसलेल्या आहेत. तिघी माता असं बसलेल्या आहेत. मग पूजा झाल्यानंतर प्रसाद म्हणून देतात ना, सद्गुरू प्रसाद म्हणून देतात. वशिष्ठाने काय केलं? प्रसाद दिला. प्रसाद म्हणजे त्याला पिंड पण म्हणतात बरं का, पिंड किंवा प्रसाद म्हणा. मग तो पिंड त्यांना दिला, खायला दिला. पुत्र कामेष्टी यज्ञ होतं म्हणून. मग पिंड त्यांना दिला, प्रसाद दिला. त्यांनी लगेच ग्रहण केला. कोणी? दशरथ राजाने. मग कौशल्य मातेला दिला. कौशल्य माता घेतली आणि खाणार तेवढ्यात सुमित्रा मातेला दिला. सुमित्रा माता पण घेणार. परत कैकेयी मातेला तिसऱ्यांदा दिला. कैकेयी माता अशी बघतच राहिली, मला का तिसऱ्यांदा प्रसाद दिला? मी पण बरोबरची राणी आहे ना, अहंकार आला तिच्याकडे. मग तिला वाटलं काय, मला शेवटी का प्रसाद दिला म्हणून असं त्या प्रसादकडे बघत राहिले, पिंडेकडे त्या.
मग तेवढ्यात एक घार आली आणि ते घार ना असं तो प्रसाद उचलली आणि घेऊन गेली. आता ती घार घेऊन गेली कुठे गेली आपण नंतर बघू त्याचं. मग इकडं काय झालं, तोपर्यंत कौशल्य मातेने काय केला, तिचा प्रसाद तिचा पिंड गेला म्हणून आपला अर्धा प्रसाद तिला दिला कैकेयीला मातेला. आणि सुमित्रा मातेने पण काय केली, आपला अर्धा प्रसाद तिला दिला. तिला 2 वाटे झाले म्हणून तिथं भरत आणि शत्रुघ्न झाले. आणि ह्या दोघीकडे एक एकच राहिला म्हणून राम आणि लक्ष्मण तिथं जन्माला आले. मग आता ती घार घेऊन गेली ना, तो प्रसाद वशिष्ठांचा होता, श्री सद्गुरूंचा प्रसाद होता ना. मग ती घार घेऊन गेली कुठे गेली, अशी उडत कुठे गेली, अंजनी माता जिथं बसलेली पर्वतावरती, त्या पर्वतावरती बघा अंजनी माता कशासाठी बसली होती, तपासाठी. कशासाठी, पुत्र व्हावा म्हणून. कुणासारखा, श्री शिवासारखा, शिवाची तपश्चर्या करत बसलेले. आणि तिला मागून घेतलेले शिवाकडून काय, की मला तुमच्यासारखा नव्हे, तुम्हीच पुत्र व्हावं म्हणून. आणि शिवाची पण लगबग चालली होती कशासाठी, पुत्र व्हाण्यासाठी. मग बघा अंजनी माता असं पदर पसरूनच बसलेली. तेवढ्यात तिथं ना अशी घार तिथून उडत चालली होती आणि त्या घारीला असा काय वायूने झडपा दिला, तेवढ्यात ती चोच उघडली आणि तो प्रसाद खाली पडणार. ती वायूनं असा जिथं अंजनी माता बसली होती ना, तिकडं सरकत ते वायूद्वारे तो प्रसाद तिच्या वट्यात येऊन पडला. अंजनी माताला वाटलं माझ्या प्रभुमानेच प्रसाद दिलेला आहे म्हणून तो प्रसाद लगेच ग्रहण केला. इकडे तिकडे बघितले नाही कुठल्या घारीनं आणलाय का, कुणी आणलाय काय बघितलं नाही. प्रसाद ग्रहण केली. अंतरी पोटात जन्माला कोण आलं, श्री शिवा दास्यभक्ती जन्माला आली. हनुमंतराय म्हणजे काय, श्री शिवा दास्यभक्तीचं प्रतीक आहे. तसं हा वशिष्ठ ऋषींचा प्रसाद आहे, हा पांडुरंगाचा प्रसाद आहे. आता जो आपण ग्रहण करायला इकडून, हा देणारा आहे एकटा. ही घार आहे का आणि कोण बैल आहे का हे बघत बसायचं नाही, कोण पांडुरंग तवंत कराय का बघत बसायचं नाही. आपण घार कुठली आली आज आपण बघत बसतो, घारीकडे बघत बसायचं नाही आहे. घारीकडे म्हणजे कारण स्त्रिया कीर्तनकार असतात त्यांच्याकडे आपण बघत बसतो नाही आहे. मला सद्गुरूंनी, मला पांडुरंगाने दिलेला प्रसाद आहे, या घारी मार्फत आपल्याकडे कुठं आलेला आहे, इथून आपल्याला ग्रहण करता आला पाहिजे. आणि तो ग्रहण करायचं. शुद्ध सत्वगुण आतमध्ये गेल्यानंतर श्री शिवा दास्यभक्ती आपल्या अंतरी येणार आहे, अंतरी प्रगट होणार आहे. आणि जन्माला आतमध्ये येणार आहे ते कोण, श्री शिवा दास्यभक्ती जन्माला येणार आहे. म्हणून आपण त्या दास्यभक्तीत राहिलो तर हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. म्हणजे क्षण सुद्धा लागत नाही, ज्ञानोबराय म्हणतात असं. पण आपले पाप का राहतात, तर आपले अगाध जन्मीचे काय पाप केलेलं आहे म्हणून. तृण अग्नी मिळे कसं जातात, पुढच्या वेळेस सांगितलंय, तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. म्हणजे जपता हरी, नुसता हरी उच्चाराने म्हटल्यानंतर बघा, जसं त्या वाळलेल्या गवताला काडी लागावी, तृण अग्नी मिळे, दोन्हींचा मेळ झाला, अग्नीचा आणि त्या गवताचा मेळ झाल्यानंतर चार दिशे असं गवत जळून जातं ना, तसं आपलं पाप जळून जातं असं ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून हरी उच्चारणी मंत्र आगाध पळे भूतबाधा बेनेत येते. म्हणजे तिथं पळे भूतबाधा देखील राहत नाही. म्हणून भूतबाधा पण जाण्यासाठी काय पाहिजे, हरीचं नाम पाहिजे. म्हणून तो हरी कळला पाहिजे, तो राम कळला पाहिजे आणि तो कृष्ण कळला पाहिजे. हरी आपल्याला कळला, हरी तेव्हाच आहे, केव्हाच आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हापासून तो हरी आलेला आहे. राम कळलेला आहे, द्वापारयुगात राम आलेला आहे. कृतत्रेता द्वापार कली है ना. कृतयुग 17,28,000 वर्ष, त्रेतायुग 12,96,000 वर्ष आणि द्वापारयुग आहे 8,64,000 वर्ष आणि कलियुग आहे 4,32,000 वर्ष. मग त्रेतायुगात श्रीराम प्रभू आले होते, श्रीराम प्रभू त्रेतायुगात आले होते आणि श्रीकृष्ण प्रभू कधी आले होते, द्वापारयुगात आले होते. शेवटी द्वापारयुगाच्या शेवटी श्रीकृष्ण गेले आणि कलियुग आलं. श्रीकृष्ण निजधामाला गेले द्वैत रूपानं, श्रीकृष्णच तेच पांडुरंग म्हणून आलेला इथं पंढरपुरात. फक्त कार्याकारण जाण्याचा भाग दाखवतात द्वैत रूपानं. तो बाण लागला वगैरे वगैरे वगैरे, ती गोष्ट आता खूप मोठी आहे बरं का, पण 1-2 मिनिटात घ्यायचं म्हटलं तर घेऊ. कसा बाण लागला माहितीये काय, एकदा काय झालं होतं, एक ऋषी होते, त्या ऋषीचं मला नाव आठवत नाही, तुम्ही सांगा कोणतर आठवलं तर कोणाला. बहुतेक गौतम ऋषी का कुठले ऋषी मला लक्षात येणं झाले. मग त्या ऋषींची ना थट्टा करायची म्हणून यादवातले सगळे आले होते आणि यादवची मुलं वगैरे होती ना, ती यादवातली श्रीकृष्णाचे ह्याच्यातले सगळे होते ते. आणि काय केले त्यांनी, एका मुलाला इथं मुसळ बांधले, मुसळच असतं ना ते खालचं ते गट्टा, तो इथं पोटाला बांधले आणि त्याला साडी नेसवले आणि त्या ऋषीकडे गेले आणि काय म्हणाले, ह्याला काय होणार, मुलगा होणार का मुलगी होणार, पोटाला असं बांधून गरोदर मातेसारखं केलं. आणि त्यांनी शाप दिला तिथं, माझी थट्टा करता तुम्ही, तुम्हाला
हे जे पोटात आहे ना, याच्यामुळे तुमचा सर्वनाश होईल म्हटले त्याने. याच्यामुळे ही गोष्ट जरा वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजण सांगतात बरं का. जसं मला लक्षात आहे त्या पद्धतीने मी सांगतो. जरा जरा फरक आहे सगळ्या वाचण्याच्यात किंवा ह्याच्यामध्ये त्याने. मग त्यांनी शाप दिल्यानंतर बघा, मग त्याने मुसळ काढल्यानंतर सगळी गोष्ट असं वगैरे वगैरे झाली. मग ह्याच्यामुळे शाप दिला म्हटल्यावर ते मुसळच होतं ना, ते लोखंडी असतं ते खालच्या बाजूचं. मग त्यांनी काय केलं, त्याचे बारीक 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 तुकडे केले आणि सगळीकडे फेकून दिले. सगळीकडे फेकून दिले, इकडं तिकडं समुद्रात वगैरे वगैरे सगळीकडे फेकून दिले. आणि जे सगळीकडे फेकले होते ना, तिथं काय निर्माण झालं, गवत निर्माण झालं वगैरे वगैरे जिथून. आणि त्याच्यातून ते सगळे बाण वगैरे तयार झाले छोटे छोटे. आणि एक जो तुकडा पडला होता ना, तो समुद्रात पडला होता. आणि तो समुद्रात छोटासा तुकडा पडला होता. आणि त्यानं काय झालं, तो माशाने गिळला आणि तोच मासा एका कोळ्याला सापडला. आणि तो हे करत असताना बघा, तो कोळ्याला सापडल्यानंतर त्याच्यातून त्याने एक छोटासा बाण तयार केला त्याचा. आणि बाकी सगळे ते बाण तयार झाले तिकडे. म्हणजे त्या सगळ्या बाणातून त्या सगळ्या यादवांचा नाश झाला. आणि शेवटचा जो पारधी होता ना कोळ्याकडं, तो जो बाण होता ना, त्यानं तो तयार केला होता ना, तो सहज असं शिकारीसाठी गेल्यानंतर श्रीकृष्ण असं पवडले होते झाडाच्या पाठीमाग, असे बसले होते आणि पाय हलवत असे बसले होते, धोतर असं अंगठ्यात लावून असं. मग त्याला काय पाठीमागून वाटले, इथं काय ससाच आहे काय पांढरा असं वाटलं, हालालाय. म्हणून त्या सशाच्या दिशेने तो बाण सोडला, अंगठ्याला तो बाण लागला, छोटासा बाण. आता इथं कसं झालं, हा कार्यकारण भाग झाला. आणि नंतर तो श्रीकृष्णाला बघितल्यानंतर तो क्षमा मागायला, अरे बाबा नाही आहे, हा सुद्धा काय, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. हा सगळा काय, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे. अरे मी श्रीराम अवतारात तुला वाली म्हणजे पाठीमागून तुला मारलो होतो, वाली आहे ना, सुग्रीवचं ऐकून, सुग्रीवला हे करण्यासाठी, राजा करण्यासाठी. तूच तो वाली आहेस. आज तू इथं पारध्याच्या रूपात जन्माला आलेला आहेस. आणि त्याचं मी तुला बाण मारलो होतो म्हणून आज तुझ्याकडून मला हे बाणाचं खायला लागलेलं आहे. म्हणून घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. जसं आपल्या जीवनात घडतं ना, हे आपल्या आपल्या कर्माचे फळं असतात. म्हणून हरि उच्चारणे अनंत पापराशी, हे आपलं जे पाप आहेत ना, अनंत जन्माचे पाप आहेत. कितीतर जन्माचं आपण सगळं पाप घेऊन आलोय. मग त्या पापाचं निवारण करण्यासाठी काय पाहिजे, हरी पाहिजे. आणि हरीचं उच्चार अंतकरणातून झालं, त्याचं स्मरण आतून झालं, परे पसंती मध्यम ऐकुरीतून झालं ना, तर परा बदलणार आहे. आणि सगळं आंतरिक गेले अमृत, आता हे अमृतच चाललंय आतून, आपल्या अंतरात आत अमृताचं सेवन आपण करत आहोत. मग बाह्य काया लकलकीत आता आपली सुंदर ही काया होणार आहे, आपला सुंदर हा देह होणार आहे. कधी, हरीचं उच्चार झाल्यानंतर. हरि उच्चारणे अनंत पापराशी, जातील लयाशी छन मात्रे, तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केला जपता हरी. हरि उच्चारणे मंत्र आगाध, पळे भूत बाधा बेनेते. नानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करावे अर्थ उपनिषेधा. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल.